ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त निरंजन नाथ महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज, भाविकांची गैरसोय होऊ नये, भक्तांची गैरसोय होऊ नये माऊलींचं दर्शन घेण्यासाठी यावेळेस काय वेगवेगळे बदल करण्यात आलेत? दरवर्षी जी व्यवस्था असते प्रशासनासोबत, म्हणजे महसूल खातं असेल, पोलीस खातं असेल, त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत बोलून चर्चा करून वेळोवेळी मिटिंग घेऊन आपण त्या व्यवस्था करत असतो। याच्यात फक्त प्रश्न कुठे उद्भवतात जेव्हा समाज वाढतो तेव्हा। मूळ माऊलींच्या सोबत चालणं म्हणजे मूळ जो सोहळा आहे, ज्याला आपण म्हणतो अश्वापासून सुरू झालेला, त्या सोहळ्याला कुठेही कधीही बदल होत नाही। त्या वारकऱ्याला तुम्ही म्हणजे कुठल्या सुविधा नाही जरी दिल्या तरी तो चालतो। मूळ प्रश्न उद्भवतो सोहळ्याच्या समोर चालणारे जे वारकरी आहे, ज्याला आम्ही मोकळा समाज म्हणतो। मोकळा याचा अर्थ काय आहे की त्यांच्या दिंड्या या स्वतंत्र चालतात आहे, त्यांचं कुठले रजिस्ट्रेशन नाही। म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या नियमात चालत नाही, परंतु त्या सोहळ्यासोबत चालत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना मोकळ्या दिंड्या म्हणतो। ही सगळी व्यवस्था होत असताना त्या मोकळ्या दिंड्यांचा सुद्धा आपसूक विचार केला जातो आणि तिथे मग व्यवस्था तजवीज ही कमी जास्त होत असते, परंतु प्रशासनाचं वारंवार सहकार्य राहतं। समाज यावर्षी फार वाढलेला आहे। सासवडमध्ये यायला पालखीला थोडा उशीर झाला रात्रीच्या दरम्यान, मात्र काय नेमकं त्याचं कारण होतं? आता आपण तळावर जर पाहिलं असेल तर कुठल्याही वारकऱ्याने त्याची खंत व्यक्त केलेली नाही। त्याचं कारण असं होतं की पुणे शहर जे आहे, पुणे शहरातून सोहळा निघताना ज्या पद्धतीने व्यवस्था करायला पाहिजे होती तिथे कुठेतरी ती व्यवस्था कमी पडली। पण एक गोष्ट निक्षून लक्षात घेण्याची आहे, यावर्षी समाज भरपूर आहे। आणि काय झालं की जेव्हा आपण पुण्यावरून सासवडला मार्गस्थ होतो ज्येष्ठ वद्य एकादशीला, यावर्षी नेमकं शनिवार आलेला होता, त्यामुळे नोकरदार वर्ग जेवढा आहे तेवढा सगळा दिवे घाटामध्ये माऊलींच्या सोबत सासवडला यायचं म्हणून उत्सुक असतो। तो समाज वाढला आणि त्याच्यामुळे दिवे घाटातून किंवा पुणे ते सासवडमध्ये जो वेळ लागला त्याला कारण महत्त्वाचं हे पण आहे, प्रचंड गर्दी होती। खरं तर पूर परिस्थिती होती। इंद्रायणीवरून पलीकडं काही भाविकांना, भक्तांना, वारकऱ्यांना जाता आलं नाही। आणि खरं तर जे आळंदी परिसर आहे, काही महाराजांचे राहण्याची देखील व्यवस्था होते, काही धर्मशाळा वगैरे होते। असं काही म्हणजे जे दिंडी चालक आहेत त्यांचं म्हणणं आहे ते तिथं आम्हाला थांबू दिलं असतं तर आणखीन सोयीस्कर झालं असतं। अजूनही सांगतो की मूळ सोहळ्यातले जेवढे काही दिंडेकरी फडकरी आहे, या अशा विपत्तीच्या आपत्तीच्या वेळेस त्या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आणि अजूनही आपल्याद्वारे सर्व समाजाला आम्ही सांगू इच्छितो की यावर्षी प्रस्थानाचा सोहळा त्याच मार्गाने मार्गस्थ झाला आहे ज्या मार्गाने दरवर्षी ज्ञानोबा महाराज प्रस्थानाला निघतात। हां, अव्यवस्था कुठे झाली की ज्यांनी सूचनांचं पालन केलं नाही। मी अजूनही अभिमानाने सांगतो माऊली की फडकरी दिंडेकरांनी सर्वांनी आपापल्या फडकरी दिंडेकरांनी आपापल्या समाजाला सूचित केलं होतं, त्यामुळे त्यांची राहायची व्यवस्था म्हणजे यावेळेस नवल असं घडलेलं आहे की दिंडेकरांनी अर्धा समाज म्हणजे जेवढा समाज शक्य होता तेवढा आळंदीत ठेवून बाकीचा सगळा पुण्यात ठेवला होता। आणि अजूनही सांगतो, समाजातल्या पालखी सोहळ्यातल्या एकाही वारकऱ्याची त्याबद्दल सुद्धा तक्रार नाही। खरं तर ज्या वाटेनं माऊली मार्गक्रमण करतायत प्रत्येक ठिकाणी तुम्ही बारकाईनं लक्ष करतायत, मात्र पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं काम करतंय त्यावर काय मत आहे? नाही, कसं होतं यावर्षी प्रशासनासोबतही म्हणजे कम्युनिकेट करतोय आपण। राहिलं आमचं कार्य तर आम्ही वारकऱ्यांचे सेवक आहोत। म्हणजे कोणी किती काही जरी म्हटलं तरी आम्ही थांबणं आवश्यक आहे आणि मला तर वाटतं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। पायी चालणारा आणि देवासोबत चालणारा जो वारकरी आहे आम्ही त्याचे सेवक आहोत, त्याची सेवा केल्यावर ज्ञानोबांचे सेवक म्हणवावं। पण काय होतं आहे, समाज वाढलेला आहे साहेब। म्हणजे यावर्षीसुद्धा जर आपण ही गर्दी नाही म्हणणार, आम्ही याला समाज म्हणतो, यावर्षीसुद्धा वारकऱ्यांची संख्या जी आहे ना ती जास्त आहे साहेब। आणखीन एक प्रश्न, इंद्रायणीवरला जो पूल आहे ती पूल तयार व्हावा अशी सरकारकडं वारकऱ्यांनी मागणी केली, मात्र तुम्हाला काय वाटतं त्यावरून? एक सोपान पूल जो होता त्याला सोपान म्हणतो, तो अगदी थोडा खाली होता,
तो याच वर्षी तोडायला काढला होता. आता नवीन पूल जेव्हा निर्माण होईल, म्हणजे स्कायवॉक ऑलरेडी आहे, त्याच्याऐवजी अलीकडे कुंडलिकाच्या अलीकडे जो एक पूल तयार होईल, त्याच्या उंचीच्या बाबतीत आता आपण प्रशासनासोबत आणि नगर परिषदेसोबत बोलून विनंती करून तो जास्तीत जास्त हाईटवर करायला लावणार. आणि यानंतर जर समजा परत अशी पूर परिस्थिती उद्भवली तर दर्शनबारी, एकंदरीत भाविकांची व्यवस्था याबाबतीत सुद्धा प्रशासनासोबत आपण संपर्क करणार. दोनच प्रश्न राहणार आहेत यावर्षी. जे तरुण वारकरी आहेत ते कमी प्रमाणामध्ये आहेत का? वारकऱ्यांची संख्या देखील यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढली असं वाटतं? मला असं वाटतं की जेव्हा आपण म्हणतो ना की तरुण वर्ग अध्यात्माकडे, धर्माकडे वळत नाही, तर ज्या ज्या लोकांना असं वाटतं त्यांनी वारीत यावं. वारी ही स्वतःच तरुण आहे आणि त्या वारीत संतांच्या सोबत तरुण जाण्यासाठीच तरुणांची संख्या प्रचंड आणि भरपूर आहे. खरं तर आमची आणि तुमची पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्या दरम्यान भेट झाली होती. त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे वगैरे काही मागण्या वगैरे मंत्र्यांकडे काही केले होते? अभिमानाने सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा तेव्हा आपण सरकार दरबारी गेलो पाहिजे, आपल्या मागण्या कागदोपत्रांद्वारे ठेवल्या पाहिजे. कारण की आपलं पहिले कर्तव्य आहे की सरकारच्या ज्या काही त्रुटी आहेत ते याद्वारे सरकारांना सांगाव्या. वेल कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे संवाद जो आहे तो दोन्ही बाजूंनी असावा. प्रशासन सहकार्य करत आहे आणि परत जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, कोणी जरी आला तरी आमच्यासाठी तो सख्खा आहे. ओके, धन्यवाद. हे होते निरंजननाथ महाराज. त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया. आणखीन काही नवीन अपडेट्स या माऊलीच्या वाटेवर, वारीच्या वाटेवर मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, सासवड.